त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे उचित नाही आहे. आणि मी सर्व तरुणांना सांगेल, आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे. कुठलाही अनुचित शब्द आपल्या मुखातून कधी निघाला नाही पाहिजे. कोणाबद्दलही अनुचित शब्द निघाला नाही पाहिजे. आपली सहिष्णुतेची संस्कृती आहे. फक्त यातून आम्ही एकच सांगितलंय की अन्याय घडत असेल तर त्या अन्यायाला आपला प्रतिकार झाला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण का सहन करावं, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि त्याकरता बांगलादेशाचं उदाहरण मी देऊन, ते उदाहरण देताना हा दृष्टांत म्हणून मी सांगितलं की अराजक लोक अशा व्यक्तीचा आणि आधार घेतात आणि त्यामुळे ही अराजकता वाढते. मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार? म्हणून आपण स्वतः मजबूत झालं पाहिजे. जो प्रकार पूर्वी घडत गेलेला आहे, मंदिरं तोडले गेलेत. भगवान कृष्ण परमात्म्याचं जन्मस्थान मथुरेला ते आजही ते आपल्या ताब्यात नाहीये. काशी वाराणसीला ज्योतिर्लिंग आहेत, नंदी त्या समोर आहेत, खालचा ढाचा पूर्ण मंदिराचा आहेत, हे सर्वांना माहिती आहेत. आलमगिरी ग्रंथामध्ये उल्लेखही आहेत. औरंगजेबाने ते मंदिर तोडलेलं आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत. मग हे का तोडलं गेलं तर त्यावेळेला आपण जागृत नव्हतो. आपल्या असावधानीचा गैरफायदा कोणी घेऊ नये याकरता आपण सावध राहावं, हा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला होता. हा उद्देश आमचा त्या पाठीमागचा होता आणि हा उद्देश आम्ही या ठिकाणी आता पुन्हा बोलून दाखवलेला आहे. आणि म्हणून यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न कुठल्याही चॅनलवाल्यांनी आम्हाला विचारू नये. कारण आमच्या प्रश्नात जो मुद्दा आलेला होता तो मुद्दा मी या ठिकाणी पुन्हा रिपीट केलेला आहे. आणि आमचा मूळ उद्देश सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हे आम्ही मांडलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही आहे. राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात, सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही आदर करतो, सर्वच आमचा आदर करतात. आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही, त्यांचे विरोधक नाही, विरोधक देखील नाही आहे. सर्वांनी यावं, फक्त म्हणून यावं. कुठल्याही पक्षाचे असेल त्याने यावं. काँग्रेसची मंडळी येतात, बघतायत. भारतीय जनता पक्षाचे लोक येतात, त्यातही बघतायत. काही मुसलमान आपले बघतायत. हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे. हा मुद्दा अराजकतेचा आहे. आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल, वास्तविक त्या धर्मियांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे. परंतु आमचे जे शब्द आहे त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावोगावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झाले. काय कारण? असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं? जे उदाहरण सत्य आहेत, ते ग्रंथात आहेत, त्याला पुरावा आहेत. प्रमाणाशिवाय आम्ही कोणते शब्द वापरलेले नाही आहेत. आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काही म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल काय बोलले. मी त्या व्यक्तीला असा प्रश्न विचारतो, तो तुझी 6 वर्षाची मुलगी एखाद्या 50 वर्षाच्या माणसाला देशील का? स्वतःची मुलगी. हे जर तुला अनुचित वाटतं, तसं मला अनुचित वाटलं, मी ते बोललो. एखाद्याला ते मान्य असेल तो त्यांचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे. आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की पुन्हा पुन्हा मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये. जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि त्या विषयावर मी ठाम आहे. काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला, तुम्ही माफी मागणार का? माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही. आम्ही काही चूक केली असं आम्हाला वाटत नाही. ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफआयआर दर्ज झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.